हॅलो विचारू ताई, आज पैशांच्या कोर्टात तुम्ही का आला होता? आज मोकोकाची तारीख होती आपलं बेल ॲप्लिकेशन आपण दाखल केलेलं आहे, त्याच्यावरती आर्ग्युमेंट चालू आहे. इकडे बघून बोला. आज दिगंबर आगवणे यांना कोर्टात आणलेलं होतं. तुमचं दिगंबर आगवणे यांच्याशी बोलणं झालं आणि आता तुम्ही जे 2-4 दिवस जे मुद्दे मांडलेले आहेत मीडियाच्या समोर, याच्याबाबत त्यांच्याशी आता काय बोलणं झालं तुमचं एकंदरीत? पोलिसांनी एकतर जवळ जाऊन हे दिलेलं नाही, बंदोबस्त कडक होता. अगोदर सुरुवातीला आम्ही आल्यानंतर कोणीही नव्हतं, पण नंतर पोलीस प्रशासनाची सगळी लोक तिथं बंदोबस्ताला आलेली, त्याच्यामुळे त्यांच्याशी काही बोलून वगैरे दिले नाही. मग आत्ता माझं फक्त एकच सांगणं आहे, आणि आज म्हणजे माझ्या मुलीने औषध घेतल्यानंतर आज माझ्यावरती अन्याय झाला आहे म्हणून मी माध्यमांसमोर आले. कारण आमचं कुटुंब आज 3 वर्ष झालं या संघर्षातून जातोय, या न्यायासाठी हक्कासाठी लढतंय, म्हणून आम्ही आजकाल माध्यमांच्या समोर आलो. का तर एवढे दिवस एवढं प्रशासनावरती दबाव, पत्रकारांवरती दबाव की कोणीही हे उचलून धरलं नाही. की ज्या मुलीची आत्महत्या झाली तेव्हा कुठं आमचं हे प्रकरण वरती आलं आणि आम्ही माध्यमांच्या समोर आलो. माझ्या मुलीने औषध घेतल्यानंतर त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज ही डॉक्टर संपदाताईंवरती वेळ आली असती का? मी कागदोपत्री पुरावा घेऊन येते समोर, कागद दाखवते माध्यमांना, बरोबर ना? मी सगळ्यांना मी फक्त एकाच व्यक्तीवरती आरोप करते की रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आज 3 वर्ष झालं माझ्या मिस्टरांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 2014ला मी माझ्या मिस्टरांनी विधानसभा लढवली, त्यावेळेस त्यांच्या प्रचारात मी चालली. 2017ला त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदेला उभा होत्या माझ्याबरोबर, आम्ही पंचायत समितीला उभी, त्यावेळेस आम्ही दोघींनी एकत्र प्रचार केला, बरोबर. आत्ता 2019ला ते ज्यावेळेस लोकसभेला उभा होते त्यावेळेस त्यांचा प्रचाराला मी चालली. 2000 विधानसभा झाली त्यावेळेस मी चालली. आणि आत्ता जेव्हा कुठं असे कागदोपत्री पुरावा नाही, त्यांच्याकडे असा कागद नाही. हे निंबाळकरांचं नाव आहे, इथं लेटर हेड आहे त्यांचं, हे स्वतः त्यांनी जे बँकेला निधीला दिलेलं, मी हे दाखवतेच माध्यमांना, आज जनतेसमोर हे दाखवते. त्यांनी त्याच्यावरती बोलावं, त्यांच्याकडे बोलाय काय नाही म्हणून ते ज्यावेळेस समोरच्याकडे बोलाय काय नसतं तेव्हा ते एका बाईच्या कमराखालीच येतात. आज सर तालुक्याला माहिती आहे, मी 15 वर्ष झालं संसार करते दिगंबर आगवणेंबरोबर. रीतसर लग्न करून आले, अशी नाही आले, अशी ठेवलेली नाही, रीतसर लग्न करून आले. आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे, जगाला माहिती आहे, 2nd मॅरेज आहे माझं. त्यावेळेस त्यांना चाललं काय झालं आता 2022 पासूनच की आत्ता त्यांना 8 दिवस हे समोर आणलं की लगे त्यांना वाईट झाली का? जयश्री आगवणे एवढे दिवस नाही बहीण मानत होते की तुम्ही बोला ना, स्वतः तुमचे चमचे कशाला समोर लावताय? कुणाला पण कुत्र्यांना बाईट द्यायला लावताय का? पुरावे घेऊन 4 वर्ष आगवणे म्हणून आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली, तुमच्यावर गंभीर आरोप आहे. त्याच्यामध्ये तुमच्यावर खुनाचा पण आरोप करताय, सासऱ्यांचा तुम्ही खून केला असं म्हणतात, यावर काय सांगा? आज किती 2010 सालापासून मी 2009 सालापासून मी 15 वर्ष झालं मी इकडं आहे. आमचा रीतसर लग्न करून आलेले आहे. ते एवढे दिवस गप्प 15 वर्ष गप्प राहिले, त्यावेळेसच यायचं ना समोर की आमचा खून झाला, हे झालं. तुम्ही तुमची ते कशानेही मरत्यान, त्यांच्या घरातला व्यक्ती कशानेही मरण, आणि ते माझ्यावरती आरोप करणार का? एवढे दिवस झोपले होते का सगळे? बरोबर ना? एवढे दिवस का रणजितसिंह निंबाळकर बी का गप्प बसले? ते त्यांचे आज कुत्रे बोलत होते ते का गप्प बसले? का तर दिगंबर आगवणे त्यांना एवढे दिवस चालत होता, जयश्री आगवणे त्यांना चालत होती प्रचारासाठी. आज दिगंबर आगवणेंनी गट चालवला अक्का, आणि असं काय झालं की तुम्हाला सगळे लगेच वाईट वाटायला लागले? त्यांना चारित्र्यहीन पूर्ण करून टाकायचं. मी फक्त संपदाताई डॉक्टरला न्याय देण्यासाठी इथं लढते, कारण की ती वेळ मी भोगते. आणखी आज 3 वर्ष झालं माझ्या घराची वाताहत झाले. आज माझ्या सासरे माझं घर सासऱ्यांच्या नावावरती आहे, जे की कुठल्याही बँकेला तारण नाही. ते आम्ही तिथं राहत होतो, पण ह्यांना सगळं माझ्या विरोधात गेला, अख्खं कुटुंब संपवायचं म्हणून ह्यांनी अख्खं घर तिथून हाकललं आणि त्यांनी पूर्ण ताबा घेतला. हे सासरे माझे एवढे मरणाच्या दारात होते. मी त्यांना त्यांचंच रेकॉर्डिंग ऐकवलं ना, त्यांनाच मी गयावया करते ना की दादा हे थांबवा,
मग ते ह्याच्यात इन्व्हॉल्व नाही तर ते का म्हणतात मग मिटवायचंय वहिनी, तुम्ही ह्याच्याकडे जावा, व्हिडिओ द्या आणि ते रामराजे निंबाळकर त्यांचा माझा कधीही संबंध नाही आला. ज्यावेळेस माझ्या मुलींचा जीव वाचवला, आज कुठंतरी न्याय असतो, बरोबर ना? त्यांनी मुलींचा जीव वाचवला. माझ्या परस्पर मी दवाखान्यात जाऊ भेटू शकत नव्हती, त्यावेळेस ते तिथं उभं राहिले देवासारखे. त्यांनी फी भरली, त्यांनी काही बघितली नाही, फक्त माणुसकी दाखवली. त्याच्यानंतर त्यांनी माझे CDR आणि माझी एक प्रशासनाला विनंती आहे, प्रत्येक मोबाईलचे CDR त्यांच्याही काढायचे, त्यांच्या PNची काढायची, त्यांच्या अभिजित निंबाळकर त्यांच्या भावाची काढायची, त्यांची स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकरांची काढायची, माझीही काढायची. आमचे कोणाचे संबंध कसे गेले, मी सुषमा अंधारेताईंच्या समोर कोणाबरोबर कसे माझे संबंध आहेत, मला CDR पाहिजेत सगळ्यांचे, की आम्ही कोणाबरोबर एकही फोन कॉल कुणाचा नाही. आणि आम्ही आमच्या हक्काची लढाई आम्ही आमच्या ह्याच्यावरती लढत आहे. ताई, ज्यावेळेस तुमच्यावरती इथं अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं, त्यावेळेस कुठलाच राजकीय पक्ष तुमच्या बरोबर उभा राहिला नव्हता का, आणि का राहिला नव्हता? त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं माइंड एवढं सेट करून ठेवलंय की हे असे सांगायचं की त्यांनी ह्याचा खून केला, त्याचा खून केला. मग त्यावेळेस तेच काय म्हणत होते, त्यांना त्यावेळेस दिगंबर आगवणे चालला प्रचाराला, विधानसभेला फॉर्म भरताना BJPचं तिकीट द्यायला त्याला दिगंबर आगवणे चालला त्यांना, हे सगळं चाललं त्यावेळेस. आणि आता त्यांना बोलायला काही नाही, म्हणजे कागदच नाही त्यांना असं दाखवायला. त्यांना मी काय म्हणते की तुम्ही कुठंही या, मला कुठेही बोलवा, इथं गजानन चौकात आपण भेटू, तुम्ही कागद घेऊन या, तुमच्यावरती FIR मी दाखल केले ना, आम्ही दाखल केले ना, तुम्ही कागदपत्रे असा पुरावा घेऊन या, मी सगळे पुरावे घेऊन येते आणि त्याच्यावरती आपण बोलू. तुमच्याकडे बोलाय काय नाही म्हणून बाईच्या काही कमराखाली येता तुम्ही, शोभतंय का तुम्हाला? आज तुम्ही प्रतिनिधित्व करताय कुठल्या तरी मोठ्या पक्षाचं, बरोबर? आता 4 वर्षानंतर तुम्ही मीडिया समोर आलेला आहेत, आता तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का? आमची लढाई तर आम्ही लढतोयच, पण माझी विनंती आहे त्यांना, रणजितसिंह निंबाळकरांना, की आम्ही जो आरोप करतोय ते कागदोपत्री आरोप करतोय, तुम्ही फक्त स्वतः त्याला उत्तर द्या. स्वतः मी त्यांच्याशी, माझ्याकडे असे कितीतरी अनेक FIR आहे ज्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केलेत ना, आमच्यावरती, आमच्या कुटुंबावरती, त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे आणि मी प्रत्येक शब्द तुम्हाला सांगते माध्यमांना, त्या प्रत्येक शब्दाचा माझ्याकडे पुरावा आहे. पुराव्यासहित मी बोलत आहे, मी असं कोणाला पुढं घालून बोलत नाही. त्यांनी स्वतः समोर येऊन माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. माझी एकच रिक्वेस्ट आहे, हे एका महिलेचा जीव गेला तेव्हा आम्हाला कुठंतरी, म्हणजे त्याच्या मृत्यूचं कारण बनून आम्हाला समोर यायला लागतंय, हे कुठंतरी दुर्दैव आहे. आमचं दुर्दैव, तिचं दुर्दैव की तिला आत्महत्या करावी लागली तेव्हा आमचं कुटुंब समोर आले. 3 वर्ष आम्ही आलो का, आम्हाला येऊनच दिलं नाही त्यांनी. पण आज त्या महिलेला न्याय द्या, न्यायासाठी आम्ही आलोय तिच्या. आज आमच्या मुली मरणाच्या दारातून सुदैवाने वाचल्या. त्यांनी 2022 पासून आम्ही हा त्रास सहन करतोय. आज 15 वर्ष तुम्ही गप्प बसला. दिगंबर आगवणे, जयश्री आगवणे तुमच्या मिसेसच्या प्रचाराला चालल्या, त्यावेळेस लोक काय म्हणत होते ते तुम्ही सांगा माध्यमांना. त्यावेळेस सगळं चाललं तुम्हाला, आणि आता तुम्हाला पुरावा कागद, असा कागद नाही तुमच्याकडे. त्यावेळेस तुम्ही चारित्र्यावर शिंतोडे उडवता का? 15 वर्ष झालं तालुक्यात राहते, लग्न करून आले, रीतसर राहते, अशी ठेवलेली नाही तुमच्यासारखी.